श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। गुरुपौर्णिमा भाग दुसरा। गुरुपौर्णिमेचे महत्व आईंच्या शब्दात। मागील भागात आपण गुरूंचे महत्व, गुरुस्थानी, गुरुपौर्णिमेला जाताना आपला काय उद्देश असावा याविषयी जाणून घेतले। या दुसऱ्या भागात सेवा म्हणजे काय आणि गुरुकृपा होण्यासाठी ती आपल्या हातून कशी घडली पाहिजे याविषयीचे आईंचे विचार ऐकणार आहोत। ओम नमः शिवाय। आपल्याला वाडवडिलांनी सकाळी अंघोळ झाली की देवाला नमस्कार करायचा, असे दिवसातून एकदा दोनदा नमस्कार करायचा किंवा काही स्तुती स्तोत्रे शिकवायची, अशी एक पद्धत आहे। अलीकडे सर्व ठिकाणी काय नसणार, परंतु पूर्वी घरोघरी अशी पद्धत होती। वडील माणसांनी छोटी छोटी स्तोत्रे शिकवायची मुलांना, नमस्कार करायला लावून नंतरच काही त्यांना खायला द्यायचं किंवा संध्याकाळी जेवायला द्यायचं। म्हणजे का, तर देवाच्या ध्यानाने, देवाच्या ध्यासाने गुरुस्थान मिळतं। अन देवाचं करता करता देव काही येऊन सांगत नाही की मी देव आहे, की अमुक मला असंच हे आवडतं, मी अमुक ठिकाणी असतो, असं काही देव सांगत नाही। मग देवाची पूजा, स्तुती स्तोत्रे गायला लागलं, देवाला नमस्कार करायला लागला, असं म्हणताना आमच्यामध्ये थोडी जाणण्याची शक्ती वाढते, म्हणजेच मलिनता कमी होते। थोडी शुद्धता अंगी आली म्हणजे जाणण्याची शक्ती वाढते आणि मग गुरुस्थानाकडे बोट करतो देव। तर गुरुस्थानाकडे बोट करतो म्हणजे कशा तऱ्हेने, काहीतरी संसारातलं कारण त्याला होतं, संसारात काहीतरी कमी पडलं असं होतं, तेव्हा ते भरून काढण्यासाठी कुठे जायचं कुठे जायचं म्हणून मग तो संतांच्याकडे जातो। मग दुःखाला कारण काय आहे, जे जे प्रयत्न रामाविण ते ते दुःखासी कारण। देवाला विसरल्यामुळे हे तुम्हाला काय कमी पडले ते देवाचा विसर, देवाचा जे विसर पडला म्हणून कमी पडलेलं आहे आणि त्याचं स्मरण करा, म्हणजे तुमची इच्छा सगळी काही पूर्ण होईल, सगळी दुःख नाहीशी होतील, हे संतांनी सांगावं लागतं। मग तत्पूर्वी जे देवाचं काय केलेलं असलं तर चुकीचं ठरतं, कारण लक्षच नाही। देवाची पूजा करताना ती करायची म्हणून करायची, तिथे लक्षच नाही। देवळाला गेलं, प्रदक्षिणा घालताना देवाकडे कुठे लक्ष, दुसराच विचार, म्हणजे देवाचं पुष्कळ आम्ही केलं, परंतु त्याकडे लक्ष नसल्यामुळे सगळं वाया गेलं। मग गुरुनी जेव्हा देवाचं करायला सांगितलं, ते अमुक असंच झालं पाहिजे असं त्यांचं सांगणं आहे आणि त्याप्रमाणे जर केलं तर मग आपल्यामध्ये भराभर प्रगती होऊन मग गुरूंनी पास केलं, म्हणजे देवाची जे आपल्याला देणगी मिळते, म्हणजे काय, काम कायमचं सुखी होता येतं। पाप गेल्याशिवाय देवाला ते देता येत नाही। अनंत हस्ते कमलावराने, देती देता किती घेशील तो कराने। देव जे अनंत हाताने द्यायला बसलाय, परंतु आम्हाला दोन हातांनी किती म्हणून घेणार, म्हणून अंगी शुद्धता आल्याशिवाय देवाला ते देता येत नाही, म्हणजेच आम्हाला घेता येत नाही। म्हणून सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागून आम्ही अपवित्रता आपली नाहीशी केली पाहिजे। त्यासाठी गीतेमध्ये सांगितलं की तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, सुखाचा मार्ग तू गुरुजवळ विचारून घे अन दुःख नाहीसे व्हायला काय करू, कोणती सेवा केली असता माझे दुःख नाहीसे होईल, विचारून घे। मग त्यांनी दिलेली सेवा जे त्याप्रमाणे, म्हणजे मनापासून त्या त्या वेळी जशी पाहिजे
तशी जी आहे तू सेवा कर, म्हणजे मग तुझे पाप नाहीसे होईल, तू सुखी होशील. हरी मंदिरात सेवा पाहिजे, सेवा पाहिजे म्हणतात. कोणी पत्रातून लिहितात, कोणी जे आहे चिठ्ठीमध्ये. आपले जे मनात काय आहे ते कळवतात. कोणी प्रत्यक्ष सांगतात, आम्हाला सेवा पाहिजे. सेवा म्हणजे काय? पाप कमी होण्याकरता गुरूंनी सांगितलेला उपाय. त्याचे नाव सेवा. मग ती जर बरोबर झाली सेवा, तर मग पाप कमी होते. हे बरोबर आहे. हे खरं आहे. पण सेवा करताना आपण कशाकरता सेवा करतो याचे विस्मरण झाल्यामुळे सेवा बरोबर होत नाही. आता उदाहरणार्थ, आमच्या हरिमंदिराचे बांधकाम चालू होते. तेव्हा एक ओव्हरसियर हरिमंदिरात येत होते. ते म्हणाले की मी ओव्हरसियर आहे आणि मला देखरेख घ्यायचे काम तुम्ही दिलात तर माझ्याकडून तेवढी तरी सेवा होईल. पण मी सांगितलं की इतर ठिकाणी तुम्ही ओव्हरसियर असलात आणि इतर ठिकाणी तुम्हाला जे आहे ते काम करून सवय झालेली आहे. त्या कामात तुम्ही हुशार आहात. असं जरी असलं तरी हरी मंदिरात घडायचं कठीण. हरी मंदिरात सेवा म्हणजे मनापासून घडली पाहिजे, मनापासून केली पाहिजे, तर त्याला काहीतरी फळ मिळणार. मनात एक आणि बाहेर एक असलं तर ते काही मिळणार नाही. त्याला सेवा म्हणता येणार नाही. सेवा म्हणजे सांगितलेली सेवा बरोबर केली पाहिजे किंवा मागून घेतलेली सेवा ती बरोबर केली पाहिजे. मागून घेतली तरी ती बरोबरच झाली पाहिजे. त्यात चुकारूपणा उपयोग नाही. आणि सांगितलेली पण, तिलाही सेवाच म्हणतात. सेवा पाहिजे असं म्हटल्यावर मग जी सांगितली जाते ती बरोबर केली पाहिजे असा अर्थ. किंवा मला अमुक एक सेवा करायची आहे असे मागून घेतल्यानंतर ती करायची, तेही बरोबर. असे दोन प्रकार आहेत. तर म्हणाले की मी रोज येऊन एकदा कामावर नजर टाकून जाईन. बरं, म्हणजे दुसरे कोणाला काही सांगितलेलं नव्हतं. मीच देखरेख घेत होते. पण त्यांच्यावरही अवलंबून नव्हतं. पण त्यांनी सांगितलं ना, बरं एकदा दृष्टी फिरवून जातो. बरं म्हटलं. मग झालं काय की दृष्टी फिरवण्यामध्ये रोज येऊन जे आहे बघून जात होते. त्यांना वाटलं की वाळू, सिमेंट, विटा इथे तयार आहेत. आपल्याकडे जे आहे एक मोरी बांधून घ्यावी. म्हणून मी 2 परी निजल्यावेळी ते गवंड्याजवळ, ते मिस्त्रीजवळ अंतरंग करून आई झोपल्यावेळी न्यायला हरकत नाही असे म्हणून सायकलीवरून विटा रोज जे आहे 2 खेपा विटा नेल्या आणि जे आहे आणि दुसरे दिवशी 2 खेपा नेल्या. 12 ते 2 सुट्टीची वेळ असते. मग सिमेंट पोत्यानं पोता भरलेलं होतं. केवढं पाहिजे तेवढं ते सिमेंट नेलं. मग गवंड्याला सांगितलं, तुला चहाला पैसे देतो, मधल्या वेळात येऊन तेवढं बांधून दे असं. नंतर तो चहा पिऊन येतो म्हणून ते गवंडी जायचे अन ह्यांच्या घरी जाऊन ते बांधून बांधकाम पूर्ण करून यायचे असं. म्हणजे अन ते मोरीचं काम झाल्यावर मग फुरसत नाही म्हणून ते येऊ शकले नाहीत. हरिमंदिरात येत होते पण सेवेला येऊ शकले नाहीत. म्हणजे ते सेवा मी जे आहे करतो त्या म्हणण्यामध्ये उद्देश काय होता की इथं मोरी बांधून घ्यायची. तेवढं काम झाल्यावर त्यांना सवडच मिळेना झाली. म्हणून हेतू आणि कृती. आम्ही सेवा पुष्कळ करतो. जग सारं सेवा करतं. परंतु हेतू आणि कृती एक नाही. बाहेर दाखवायचं निराळं आणि आत असायचं निराळं. आम्हाला फळ मिळत नाही
ते सांगण्याचा उद्देश. फळ मिळत नाही म्हणजे कसं? त्यावर एक उदाहरण. अनगोळचे एक भीमाबाई म्हणून आमच्या भजनाला येत होत्या. म्हणजे भजन सुरुवात झाल्यापासून त्या यायला लागल्या. 18 वर्ष दोन्ही वेळेला हजर असायचं. वेळेवर हजर आणि एके दिवशी सुद्धा कधी घरी राहिले असं झालं नाही. पण 18 वर्षांमध्ये काय मिळवलं? काही नाही. माझ्याजवळ खोटं बोलू नये एवढं सुद्धा कळलं नाही 18 वर्षात. एके दिवशी सकाळचं जे कोणीतरी एक 10 वाजता मंडळी आली होती. त्यांच्यासाठी त्या वेळेला मी चहा करत होते. आत डोळ्यांच्या पायी मला काही जमत नाही. तरी चहा करून कोण कोण होते ते सगळे आलेल्या मंडळींना दिला. आणि कोण होते प्लॉटमध्ये सगळ्यांना चहा दिला. तर भीमाबाई पण होत्या त्यावेळेला. तर त्यांना त्यांचा चहा म्हणजे फार आवडतो हे मला माहिती होतं. आणि त्याही मला म्हणाल्या होत्या की दिवसातून 3 वेळा चहा घेतल्याशिवाय मला चालत नाही. म्हणाल्या होत्या मागं एकदा. तर त्या आठवणीने मी त्यांच्या पुढे चहा ठेवला. त्या म्हणाल्या, "शी शी शी" म्हणाल्या. "म्हणजे काय?" "नाही, मी चहा सोडलेला आहे. आता घेत नाही." इतक्यात त्यांची मैत्रीण यमुनाबाई नाडगौडा त्या शहरापुरावरून अनगोळला चालल्या होत्या. ते जाता जाता इथे उतरूया म्हणून त्या आत आल्या. तर भीमाबाईंनी छे छे म्हणताना त्यांनी ऐकलं. मी म्हटलं, "यमुनाबाई, तुम्ही या. त्यांना चहा नको म्हणे. सोडलाय म्हणे. तुम्ही घ्या." त्या म्हणाल्या, "सोडलाय? कुठे? कशात?" "काल रात्री माझ्याकडे आल्या होत्या. मी दिलाय चहा त्यांना." म्हणे, "छी, कृष्णाला लगेच दाखवायचं असतं." "काय हो भीमाक्का, काल रात्री माझ्याकडे चहा घेतलात आणि तुम्ही आता चहा सोडलाय म्हणून आईंना कसं सांगता?" "अगं, हरिमंदिरात घेत नाही मी. 18 वर्ष एकसारखं नेम चालवला, परंतु या क्षुल्लक गोष्टीत ही जी सवय असते, अंगवळणी पडलेलं आहे हे बरोबर. प्रत्येक मनुष्याचं हे असंच. म्हणून अशी जी आहे इथली खुबी, ते काय कळायचं कठीण आहे. मग कळायला पाहिजे तर लक्ष दिलं पाहिजे. लक्ष बाहेर आणि सेवा इथे, आणि ते जमत नाही. म्हणून सेवेशिवाय शुद्ध होता येत नाही. शुद्ध झाल्याशिवाय गुरूंपासून आपल्याला सर्टिफिकेट मिळत नाही आणि गुरूंनी शाबास म्हटल्याशिवाय देवाकडून आपल्याला सुखाचा ठेवा मिळत नाही असं आहे. एवढ्यासाठीच गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंचं जे आहे ते वर्णन करण्याचा दिवस, महान पवित्र दिवस. म्हणूनच आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो. ओम नमः शिवाय.